तुला घरी यायला उशीर झालाय आज. खरं तर तू दमून आल्यावर तुला जेवण गरम करून वाढायचं होतं. ये ना लवकर. प्रसाद सॉरी, पण मला खूप झोप आलीये. दिवसभर वाचून डोळे दुखायला लागले. मी आत्ता झोपते, पण तू आल्यावर मला उठव. अजून कसे आले नाहीत हे बाबा? खूप काम असेल हॉटेलमध्ये. बस नाही का होईना पण पटकन आलो, बरं झालं. तुम्ही आलात? हो. जमला असाल ना हो. खूप काम होतं का हॉटेलमध्ये? किती मेहनत करता हो तुम्ही. आणि दुपारचं जेवण वेळेवर जेवलात ना? हो जेवलो, पण थंड होतं जेवण. अरे देवा, एवढं मरमर मरायचं, एवढे कष्ट करायचे आणि थंड जेवण जेवायचं. मला माझ्या नवऱ्याचं किती कौतुक आहे माहितीये. मी ना आज माझ्या हाताने भरवणार आहे तुम्हाला. आता नुसतं कौतुकच करणार आहात का? चला ना लवकर, भूक लागली खूप. हो वाढते, चला. हा एक मिनिट, प्रसाद आणि शर्मिष्ठा जेवले? ते अजून आलेच नाहीत. काय बसनी आपण त्यांच्या अगोदर येऊन पोचलो घरी? काय गंमत आहे ना पंढरी? हो, अहो त्याचं काय झालं, आपल्याला बस लवकर मिळाली ना. आणि कदाचित त्या बसवाल्याला पण घाई होती त्याच्या घरी जायची, म्हणून आपण लवकर पोचलो ना घरी. हे बघा आलेच ते. अरे चला आता सगळ्यांना एकदमच जेवायला वाढते. नाही, मी खूप थकलोय, मला झोपायचंय. काय ग, तुला जेवायला वाढू? नाही, मला नको. मी आज तृप्त आहे. मी फक्त स्वप्न बघणार आहे. चला तुम्हाला वाढते. प्रसाद, गुड नाईट. फसला ग बाई फसला, तिला बघून गालात हसला ग बाई हसला. प्रसाद, अरे तू कधी आलास? मी आत्ताच आलो. थांब, तुला जेवायला वाढ. नाही नाही नाही, राहू दे वृंदा. मी हॉटेलमध्ये जेवून आलो, तू झोप. हे बघ, तुला लवकर उठून अभ्यास करायचा ना, झोप. हो मिसेस कुर्लेकर बाई, आय एम रेडीज विथ द फोटो ऑफ चोरगे ऑफ डॉटर. हा मग फास्ट म्हणजे पत्रिका पण आहे. हो हो. अहो हे बघा, सुशिक्षित म्हणजे खरं तर उच्च शिक्षित, श्रीमंत, घरंदाज, मन मिळवलं पाहिजेच ना. देखणा, श्रीमंत आणि हा महत्वाचं असं की इंग्रजी फाडफाड बोलू शकणारा, फॉरेनातच राहणारा असा जावई हवाय. हो
ठेवते. हा हा आले आलेच अरे हो हा. अगं आनंदी, तू कशाला त्रास करून घेते सुगीचं? हा? तुमची लाडकी सून वृंदा तिथे आरामात अशी लोळत पडली असेल ना, मग मरमर करते ही पाहुणी. अहो नाही काही मावशी, मला काम करायला आवडतं म्हणून मी करते. बावळटच तू तुझ्या सासू सारखी. नाही, आई खूप हुशार आहे. हो बर, कुठे निघालाय सकाळ सकाळ तुमचा तोफखाना? दुःखाना दे धडक. विवाह संस्थेमध्ये चालले, प्राचीसाठी स्थळं आहेत ना, सगळी फॉरेनची स्थळं आहेत म्हणे. अगं पण किमान प्राचीला आधी विचारा तरी. एवढीची तर पोरगी आहे ती, आणि तेवढी तिला काय विचारायचं होय की नाही. आणि माझ्या शब्दाबाहेर नाही येते मग. जाऊन येते मी. वा वा, छान छान छान, मस्त मस्त चहा. वा मग आनंदी, तुला करमते की नाही इथे? हो, म्हणजे तुम्ही सगळ्यात म्हणून. आमचा तो मोठा बंगला झाला ना की तसाही मला कंटाळाच येणार आहे. अगं पण तुम्ही सगळे आल्यामुळं या घराला कसं घर पण आलंय बघ, घर भरल्यासारखं वाटतं आमचं. बाबा, काय ठरवलं तुम्ही? कशाबद्दल? अहो बाबा, असं काय करता? मी प्रसाद दादाच्या हॉटेलमध्ये मदत करायला जायचं त्याच्याबद्दल बोलतीये. प्राची, खरं तर मला खूप आवडलंय की तुला प्रसादला मदत करायची आहे. पण कांताचं काय? तिला अजिबात आवडणार नाही ना तू तिथं गेलेली मदत वगैरे करायला. आणि तिला चुकवून जर तू गेलीस ना तर अकांड तांडव करेल ती घरात. त्यापेक्षा थोडे दिवस जाऊ देत. ती जरा शांत झाली की चांगला दिवस बघून मी तिला समजावून सांगेन आणि मग तुला जायला परवानगी देईल. काय? पण कधी बाबा? मला लवकरात लवकर त्याला मदत करायला जायचंय. अरे बापरे, एवढी घाई? काय का आनंदी, कसली घाई येईल एवढी? मला नाही माहिती. मी आले. हा आता बोल, कसली घाई आहे? घाई म्हणजे बाबा, ऍक्च्युली मला दिवसभर घरात बसून खूप कंटाळा येतो ना, मग माझा वेळ चांगला जाईल ना तिथे. प्राची, हॉटेल ही काही टाइमपास करायची जागा नाहीये. बाबा हो, असं काय करताय? प्रसाद दादा बिचारा एकटाच राबतोय तिथे. मी हे त्याचं वयच आहे राबायचं, राबू देत त्याला. मलाही राबायचंय असं समजा. ठीक आहे, कांताचा मूड बघून बोलीन मी तिच्याशी. की बाबा. हो चिरंजीव, निघा की. त्या शर्मिष्ठासाठी थांबलोय. अहो चिरंजीव माझा ऐका, निघा तुम्ही. तिच्यामुळे उगाच तुम्हाला उशीर होईल. हे रामबा काय एवढा लवकर तयार व्हायची नाही. निघा तुम्ही. आले रामबा. चला निघूया. आज उशीर झाला ना प्रसाद दादाला तयार व्हायला? होणारच. काल त्याला यायला उशीर झाला ना, म्हणून. सॉरी, काल झोपच नाही लागली आणि आज सकाळी उशिरा डोळा लागला म्हणून जागही उशिरा आली. निघायचं का वीर आपण? या प्लीज प्लीज. येतो तात्या. केरी समथिंग काळ इन द डार्क. आनंदीताई, अहो, काय झालं? कुठे तंद्री लागलीये? हा, काय नाही होते, प्राचीची काळजी वाटते. म्हणजे आता पुन्हा काळजी वाटण्यासारखं काही घडलंय का? या प्रेमाचा अंत कसं होणार आहे ना याची भीती वाटते मला. हो, पण एवढ्याने पाणी का आलंय तुमच्या डोळ्यात? ते माझे दीर होते ना, त्यांचं एका मुलीवर प्रेम होतं. आणि
ती मुलगी गरीब होती, ती तात्यांना पसंत नव्हती. त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि मग नंतर ते सापडल्या गेले आणि मग त्या दोघांनी विहिरीत जीव देऊन आत्महत्या केली. काय? आपण प्राचीला प्रोत्साहन द्यायला नको. मला इतिहासाची पुनरावृत्ती झालेली पाहिजे नाहीये वृंदाताई. माझ्या धीरांचं प्रकरण झालं ना तेव्हापासून मी धसकाच घेतलाय. आणि का माहिती का मला ना असं आतून वाटतंय की प्राचीचं लग्न नाही होणार पक्या दादांशी. हे बघा आनंदीताई, तुमच्या दिरांच्या बाबतीत जे घडलं ते चुकीचंच होतं आणि त्यामुळे तुम्हाला भीती वाटणं ही रास्त आहे. पण त्यामुळे प्रत्येकच जण तसं करेल असं नाही ना. वृंदाताई हे बघा, मी तुम्हाला सांगते, प्राचीला यात मदत करू नका. म्हणजे जरी केली ना तरी तिला परावृत्त करा या सगळ्यापासून. आनंदीताई, मी तिला एनकरेज करत नाहीच आहे. मी हे सगळं थांबवणारच आहे. पण तरी सुद्धा लग्नाच्या बाबतीत निर्णय हा प्राचीचाच असावा असं मला वाटतं. माझी एक गोष्ट ऐकाल का तुम्ही? तुम्ही यात नका लक्ष घालू आणि घातलंच ना तर खरंच सांगते मी, प्राचीला परावृत्त करा यापासून. बघा आनंदीताई, तुम्ही या सगळ्याची अजिबात काळजी करू नका. मला खात्री आहे सगळं काही नीट होईल. तुम्ही बसा, आराम करा. मी तांदूळ निवड. नाही, मी करते ते. आनंदीताई, मी म्हंटल ना, खरंच बसा तुम्ही. आणि आपण ठरवलंय की नाही एकमेकांना असं आहो जाओ करायचं नाही म्हणून. काय म्हणणार आहात? वृंदा, फक्त वृंदा. हो बास झालं ना आता. किती वेळा मोजणार ते? नजर लागेल त्या पैशांना. ए चिल्लर पाटी, मला अक्कल शिकवू नको, कळलं ना? हे बघ कसं असतं ना सोन्या, की काल ह्या वेळेला कितीचा गल्ला झाला होता हे बघून आज आपला व्यवसाय कसा चालेल हे बघावं लागतं. काय आहे ना की व्यवसाय करावा हा इंटरनॅशनल पद्धतीने, यु नो. तुला कळलं? हा मला कळलं, पण आता बास झालं ना. दिसतंय ना आम्हाला की भारी धंदा होतोय. बास झालं. पंढरी, गप्पा मारत बसू नकोस. हे जरा दे आणि बाकी काय हवंय त्यांना विचार. हा भाऊजी, हा मला असं वाटतं की तुम्हाला आणखीन सामान आणावं लागेल. मला म्हणजे अजून इथे आहे कोण? प्रसाद दादा, ते बाकीच्या गिरायकांना कांदा भजी हवी आणि कांदा भजी संपली आहे. म्हणजे शर्मिष्ठा ताई वडे तळते ना म्हणून जरा. ठीक आहे, मी कापतो कांदा. तू त्यांना 5 मिनिटं थांबायला सांग. हॉटेलचा पार्टनर बनायला आलोय तर हा मला नोकरच बनवतो इथला. काय करतोयस? कांदे कापतोय. अरे लोक बघतायत, ते पटपट मी कापून देते तुला. ते अगं बघू देत ना, मी माझं कामच करतोय ना. आणि हा माझा व्यवसाय आहे, लाजायचं काय त्यात? दे तू, मी कापते पटपट. दे. शर्मिष्ठा, तू ऐक माझं, तू तिकडे जाऊन थांब. बघ कांदे लागणार आहेत, मला कापू देत. तू जा तिकडे जा. राहू दे, आता चालायचंच. सवय करून घ्यायला लागेल ना आता. लहानपणी असं कापलं की माझी आजी हळद लावायची.
प्रसाद दादा 6 प्लेट वडे आणि 2 प्लेट भजी. हा. शर्मिष्ठा 6 प्लेट वडे आणि 2 प्लेट भजी पाहिजे. हो. सदानंदराव हे फोटो बघा ना जरा. बिझनेसमन, डॉक्टर, इंजिनियर असे आहेत आणि मुख्य म्हणजे परदेशातले ती मुलं सगळे. आणि त्यांची काय अपेक्षा आहे माहितीये, मुलगी म्हणून कशी म्हणजे पाहिजे बायको, तर अगदी साधी, घरंदाज, सुशिक्षित आणि सुसंस्कृत. कांता कोणासाठी चाललंय हे सगळं? अहो आता हे काय माझ्यासाठी आणलेत का फोटो? आपल्या घरात लग्नाचं कोण आहे सदानंदराव? हे काय चालवलेस तू कांता नवीनच? फोटो बघा ना जरा एकदा. या मुलांच्या ज्या अपेक्षा आहेत ना मुली संदर्भात, त्याच्यात आपली प्राची एकदम फिट्ट बसते. करा ना एखादा पसंत. कांता तू मला हे आज 4थ्यांदा सांगतेस जवळजवळ. पण तुम्ही एकदा तरी म्हणालात का? मी इतक्या वेळा तुम्हाला विचारलं की हा मुलगा मला पसंत आहे, म्हणालात का? मग हा प्राचीचा निर्णय आहे सर्वस्वी, तो तिला घेऊ देत. त्याचा आपला तिला शोधायला सांगितलं ना, कोणतरी गाव गुंड शोधेल माहितीये तुम्हाला. त्यापेक्षा आपण या फोटोतला एखादा मुलगा पसंत करू आणि तिला सरळ बोल्यावरच चढवूया. आणि या फोटोतला जो कोण तुम्हाला पसंत पडणार नाही किंवा मला पसंत पडणार नाही, तो फोटो ना आपण लपवून ठेवू. तिला दाखवायचाच नाही, बाकीचे सगळे दाखवूया. हे बघ कांता, लग्न ही खूप मोठी गोष्ट असते. लग्न म्हणजे 2 जीवांचं मन जुळणं आवश्यक असतं. त्यामुळे ज्याला लग्न करायचंय ना त्याला हा निर्णय घेऊ देत असं मला वाटतं. म्हणजे आपण काय फक्त अक्षता टाकायला आहोत का? माझ्या पसंतीने ना त्या प्रसादचं लग्न झालं ना त्या सुवर्णाचं. आता सोसायटीत मिरवण्यासाठी मला परदेशातला जावई हवाय. लक्ष्मीकांतला तूच निवडलंस ना. परदेशी म्हणून केवढा घोषा लावला होता तेव्हा. मग आहेच तो परदेशातला, पण चांगला सोन्यासारखा आहे पोरगा. तो फुकट्या लक्षा सोनं आहे. मग गळ्यात घेऊन मिरवा ते सोनं. आता फुकटे असला म्हणून काय झालं, नावं ठेवायला जागा नाहीये त्याला. अभिमानाने म्हणू शकते मी, जावई माझा भला. धन्य आहे ग बाई तुझी कांता.